मंडळी, आज बनवूया हलवा। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हलवे तर खाल्लेच असतील, पण आज मी तुम्हाला उपवासासाठी खास असा रताळ्याचा हलवा बनवून दाखवणार आहे। चला तर त्याची कृती बघून घेऊया। इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो रताळी। ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। एका कुकरच्या भांड्यात मी घेतलेलं आहे पाणी। आता मी याच्यामध्ये ही रताळी घालत आहे। मी कुकरमध्ये उकडत आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही भांड्यातही उकडू शकता। आता झाकण लावून घेतलेलं आहे। मी इथे शिट्ट्या काढून घेत आहे। रताळी थोडी मोठी आहेत तर मी याच्यात 3 शिट्ट्या काढून घेते। बारीक असतील तर कमी शिट्ट्यात रताळी शिजून जातील। रताळी एकदम पचपचीत किंवा नरम होईपर्यंत शिजवायची नाहीये। आता ही आपली रताळी छान शिजली गेलेली आहेत। आता मी काढून घेते। आता याची साल वगैरे काढून झालेली आहेत। आता मी किसून घेते, तुम्ही स्मॅशही करू शकता। आता सर्व रताळी आपली छान अशी किसून झालेली आहेत। आता मी इथे एका पॅन मध्ये 1/4 कप म्हणजे 60 ml इतके तूप घेतलेलं आहे। आता तूप थोडं मेल्ट झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे रताळ्याचा किस। हा किस आता मी याच्यामध्ये घालत आहे। आता मंद आचेवर आपल्याला हे रताळ्याचं किस या तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे। 1.5 ते 2 मिनिटं आपल्याला हे तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे। 1.5 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे छान परतलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये मी घालत आहे 1/4 कप म्हणजे 60 ml इतकं दूध। दूध रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे, जास्त गरम किंवा थंड घ्यायचं नाहीये। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायची आहे। 1 ते 1.5 मिनिटानंतर रताळ्यांमध्ये दूध छान असा ऑब्झर्व होईल। हे बघा, आता दूध छान याच्यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे। आता याच्यात मी घालत आहे गूळ पावडर, तुम्ही साखरही घालू शकता। इथे अर्धा किलो रताळी होती तर त्याच्यासाठी मी इथं पाव किलो गूळ पावडर घातलेली आहे। याच्यात घातलेली आहे वेलची पूड। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता गूळ पावडर किंवा साखर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी घालू शकता, तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर जास्त घालू शकता। तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही गूळ पावडर किंवा साखर कमी जास्त करू शकता। आता मंद आचेवर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अर्ध्या मिनिटातच गूळ पावडर छान मेल्ट व्हायला लागते। आपल्याला हे 1 ते 1.5 मिनिटं छान असं परतवत राहायचं आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता मी हे असंच ठेवून देते, याच्यावर झाकण वगैरे ठेवायची गरज नाहीये। मंद आचेवर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता इथं आपल्याला ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। इथे तुपामध्ये मी घेतलेले आहेत काजू, बदाम। आता काजू आणि बदामाचे मी 2-2 भाग केलेले आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसेही ते कट करू शकता। आता हे थोडेसे गोल्डन झाले की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये घालायचे आहेत मनुके। आता हेही छान तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत। आता हे तळलेले ड्रायफ्रुट्स आपल्याला घालायचे आहेत या हलव्यामध्ये। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघतच असाल आता हा हलवा पॅन सोडत आहे, म्हणजे परफेक्ट असा हलवा आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूपच छान असा टेम्पटिंग असा हा हलवा दिसत आहे। तर तुम्ही कधी हा असा उपवासाचा हलवा बनवलेला आहे का? नसेल बनवला तर एकदा तरी हा हलवा नक्की ट्राय करा।
आणि उपवासाच्याच दिवशी का, तर इतर दिवशी आपण हा हलवा नाश्त्याला वगैरे खाऊ शकतो आणि मुलांना टिफिनलाही देऊ शकतो. तर असा आपला रताळ्याचा हलवा तयार आहे. तर तुम्हाला आजची माझी रताळ्याच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी आवडली असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.